स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ अ प्लेन टेबल सर्वे हा पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. याच्यावरती क्वेश्चनमध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेजेस पण विचारू शकतात आणि डिसॲडव्हान्टेजेससुद्धा विचारू शकतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲडव्हान्टेजेस बघूयात. इट इज मोस्ट रॅपिड अँड सुटेबल फॉर अ स्मॉल स्केल मॅप. स्मॉल स्केल मॅपसाठी ही सगळ्यात जलद होणारी आणि व्यवस्थितपणे असणारी ही मेथड आहे. ठीक आहे, रॅपिड आणि सुटेबल मेथड आहे. नेक्स्ट बघा, सिन्स द मॅप इज प्लॉटेड इन द फील्ड देअर इज नो डेंजर ऑफ ओमिटिंग नेसेसरी मेजरमेंट. तर बघा, जो काय मॅप जो आहे तो आपण फील्डवरूनच प्लॉट केलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काहीही एरर येण्याचे चान्सेस नाही आहेत. द सर्वेअर कॅन कम्पेअर द प्लॉटिंग वर्क विथ द ॲक्च्युअल फीचर्स ऑफ द एरिया. जे काय त्याने प्लॉट केलेलं आहे ते डायरेक्ट कम्पेअर करू शकतो. जे काय ग्राउंडवरती जो काय एरिया आहे, ॲक्च्युअल फीचर्स अवेलेबल आहेत ग्राउंडवरती, त्याच्याशी डायरेक्ट तो कम्पेअर करू शकतो. इट इज मोस्ट सुटेबल फॉर द लोकॅलिटीज वेअर द कंपास सर्वे इज अनरिलायबल ड्यू टू द लोकल अट्रॅक्शन. म्हणजे जिथं आपण कंपास सर्वे हा वापरू शकत नाही, का तर लोकल अट्रॅक्शनमुळं जास्त एरर येण्याचे चान्सेस असतात. तर अशा केसमध्ये आपण तिथे प्लेन टेबल हा वापरू शकतो. तर हे पण एक ॲडव्हान्टेजेस आहे. नो ग्रेटर स्किल इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ सॅटिस्फॅक्टरी मॅप. मॅप प्रिपेअर करण्यासाठी कोणताही स्किल असणं आवश्यक नाही आहे. एरर ऑफ मेजरमेंट अँड प्लॉटिंग कॅन बी रॅपिडली डिटेक्टेड बाय चेक लाईन्स. चेक लाईन्सचा आपण यूज करून आपण जे काय एरर आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. कंटूर्स अँड irregular objects may be represented accurately since the track is view. जे काय ऑब्जेक्ट्स आहेत, जे काय तुमचा कंट्रोल्स असतील किंवा ऑब्जेक्ट्स असतील, तर ते आपण इझिली आपण रिप्रेझेंट करू शकतो. इट इज लेस कॉस्टली. याच्यासाठी कॉस्ट खूपच कमी लागते प्लेन टेबल सर्वेसाठी. द ऑफिस वर्क कन्सिस्ट ऑफ ओनली फिनिशिंग ऑफ ड्रॉइंग. आणि ऑफिसमध्ये आपल्याला फक्त ड्रॉइंगचं फिनिशिंग करायचं आहे. म्हणजे जे काय लाईन मोठ्या झालेल्या आहेत त्याला इरेजरनं इरेज करायचं आहे, व्यवस्थितपणे बाउंड्री आखायची आहे. अशा पद्धतीनं मायनर कामं जे आहेत ते आपण आपल्याला ऑफिसमध्ये करावे लागतात. अदरवाईज जे काय प्लॉटिंगचं काम आहे ते आपण फील्डवरतीच करतो. तर अशा पद्धतीने ॲडव्हान्टेजेस आहेत. याच्यानंतर आपण डिसॲडव्हान्टेजेस बघूयात. तर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट पॉईंट बघा, द प्लेन टेबल इज इसेन्शियल अ ट्रॉपिकल इन्स्ट्रुमेंट. इट इज अनसुटेबल फॉर वर्क इन वेट क्लायमेट अँड इज अकवर्ड इन हाय विंड. ठीक आहे, तर एक इन्स्ट्रुमेंट जे आहे प्लेन टेबल हे खूप मोठं असतं मित्रांनो. त्याचबरोबर जर वेट क्लायमेट म्हणजे पावसाळा असेल किंवा पावसाळ्यासारखं वातावरण असेल तर याच्यामध्ये सुद्धा आपण या प्लेन टेबल सर्वेचा यूज नाही करू शकत. का तर जी काय शीट आहे प्लेन टेबलवरती आपण ठेवलेली ती भिजायची, ओली व्हायचे चान्सेस असतात. त्याचबरोबर जिथं विंड प्रेशर सगळ्यात जास्त आहे तिथंसुद्धा आपण प्लेन टेबलचा यूज हा करू शकत नाही आहे. इट इज इनफेरियर टू द कंपास इन डेन्सली वुडन कंट्रीज अँड इज ओनली सुटेबल इन ओपन कंट्रीज. म्हणजे बघा, जिथं जास्त जंगलं आहेत, झाडे झुडपे आहेत, तर अशा केसमध्ये आपण प्लेन टेबलचा यूज नाही करू शकत. प्लेन टेबलसाठी आपल्याला हा ओपन कंट्री म्हणजे जिथं जास्त झाडं झुडपं नाहीत अशा ठिकाणी आपण प्लेन टेबल हा करू शकतो. नेक्स्ट बघा, इन ॲब्सेन्स ऑफ द फील्ड नोट्स इट इज इनकन्व्हिनियंट टू रिप्लॉट द सर्वे टू डिफरंट स्केल अँड टू कम्प्यूट द क्वांटिटीज. जर फील्ड वर्कवरती जर आपण नोट्स नाही घेतल्या, ठीक आहे, तर त्या जर नाही घेतल्या तर आपण नंतर जो रिप्लॉट सर्वे आहे तो आपण नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला नोट्स लागतात, स्केल लागतं, स्केलचं कोणती स्केल वापरलेली आहे, लेंथ किती आहे, ठीक आहे, स्ट्रक्चर कसं आहे, ओरिएंटेशन आपण कशा पद्धतीने केलं होतं, हे सर्व नोट्स जे आहेत त्या लागतात. त्याचवरून आपण रिप्लॉट हा करू शकतो. अदरवाईज ते आपण नाही करू शकत किंवा जे काय क्वांटिटीज आहेत त्या आपण कम्प्यूट नाही करू शकत. नेक्स्ट बघा, इट इज नॉट इंटेंडेड फॉर ग्रेटर ॲक्युरेसी. जर तुम्हाला जास्त ॲक्युरेसी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला ही मेथड यूज करता येत नाही. द इन्स्ट्रुमेंट इज हेवी अँड कंबरसम. म्हणजे बघा, हे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते खूपच हेवी आहे किंवा जड आहे, अवघड आहे. इट इज ऑकवर्ड टू कॅरी. ते कॅरी करण्यासाठी आपल्याला ऑकवर्ड जातं. म्हणजे ठीक आहे, काही जणांना ते उचलतच नाही. प्लेन टेबल हा मुली असतील तर त्यांना जास्त त्रास होतो उचलायला. नेक्स्ट बघा, नंबर ऑफ ॲक्सेसरीज आर टू बी कॅरीड अँड
बिंग्स लूज मे गेट लॉस्ट. जर याच्यासोबत प्लेन टेबल सर्वेसोबत आपल्याला खूप सारे इक्विपमेंट किंवा ॲक्सेसरीज हे आपल्याला कॅरी करावं लागतात. जर एखादं जर आपल्याकडून ते जर हरवलं तर त्याला आपण म्हणजे ते हरवून जातं पूर्णपणे. ठीक आहे, म्हणजे जास्त नंबर ऑफ ॲक्सेसरीज जे आहेत ते खूप जास्त आपल्याला ॲलिडेट वापरावं लागतं, यू फॉर्क वापरावं लागतं. आपण ॲक्सेसरीजमध्ये 5.2 हा पॉईंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की कोणकोणते इन्स्ट्रुमेंट हे आपल्याला यूज करावे लागतात ते. नेक्स्ट बघा, प्लॉटिंग बिकम्स डिफिकल्ट इन ब्राईट सन ड्यू टू द स्ट्रेन ऑन आईज. जर जास्त ऊन पडलं असेल तर अशा केसमध्ये सुद्धा आपण प्लॉटिंग व्यवस्थितपणे नाही करू शकत. का तर आपल्या डोळ्यांवरती जास्त ताण येतो. जर आपण त्याच्यामध्ये जर व्हाईट शीट वापरली तर त्यानंतर खूपच त्रास होतो. ठीक आहे, हा सर्वे जो आहे तो खूप 4 तास 5 तास चालतो मित्रांनो कंटिन्यू. त्याच्यामुळे जास्त डोळ्यांवरती परिणाम होतो. तर अशा पद्धतीनं हा पॉईंट जो आहे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस प्लेन टेबल सर्वेचे हा पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आणि आपला जो युनिट नंबर 5 आहे तो सुद्धा इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. 8 मार्कांसाठी हा युनिट येणार आहे एक्झामला. आणि त्याच्यामध्ये सिलेबस बघा, पूर्ण सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल बघितलेलं आहे प्लेन टेबल सर्वेचं, कोणकोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात ते सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. सेटिंग कशी करायची प्लेन टेबलची, ओरिएंटेशन कसं करायचं तेही बघितलेलं आहे. त्याचबरोबर जे काही मेथड्स आहेत प्लेन टेबलच्या, त्याच्यामध्ये रॅडिएशन असेल, इंटरसेक्शन असेल, ट्रॅव्हर्सिंग असेल, रिसेक्शन मेथड असेल, ह्या सर्व मेथड आपण बघितलेल्या आहेत. आणि या व्हिडिओमध्ये मेरिट्स अँड डिमेरिट्स हा पॉईंट आपण बघितलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा युनिट नंबर 5 पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आणि त्याचबरोबर आपला सर्वेचा सगळा सिलेबससुद्धा या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. अदरवाईज या सब्जेक्टच्या रिलेटेड अजून काही नवीन पॉईंट असतील किंवा एखादे नवीन 1-2 क्वेश्चन असतील तर ते सुद्धा मी तुम्हाला अजून 2-4 व्हिडिओ घेऊन ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर सर्व व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून कळवा. आपण भेटूयात नवीन एखाद्या व्हिडिओ.